कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर संगमनेर शहरामध्ये बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ हजारो संगमनेरकर आणि समर्थकांनी मोर्चा काढलेला आहे. स्वतः बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि जे वादग्रस्त वक्तव्य करणारे कीर्तनकार आहेत त्यांच्यावरती कारवाई केली जावी अशी मागणी या आंदोलकांची आहे. साहेब, कसं बघता या त्यांच्या वक्तव्याकडे आणि आज हा मोर्चा संगमनेरामध्ये निघतोय? नाही, हा मोर्चा बंधुत्वाचा आहे, शांततेचा आहे. वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न वारकरी संप्रदायामध्ये काही घुसखोर घुसले आहे कीर्तनकाराच्या रूपानं. जे घुसखोर आहे ते राजकारण करायला निघाले आहे, समाजातली शांतता बिघडवण्यास निघालेले आहे. आम्ही खरे धार्मिक, आम्ही खरे हिंदू म्हणण्यात काही अर्थ नाही. आम्ही सगळे वारकरी संप्रदायाचे आहोत. आम्हाला बंधुभाव पाहिजे, आम्हाला वातावरण शांततेचं पाहिजे समाजामध्ये. याकरता आम्ही प्रयत्न करणारे आहोत. त्यांना मात्र विध्वंस करायचा आहे, धर्माच्या नावाखाली माणसात फरक करायचा आहे, त्याच्यातून मताची पोळी वाजायची आहे. हे चाललेलं त्यांचं फक्त मताकरता चाललेलं आहे. त्याच्यामध्ये कोणतंही धार्मिक कारण त्यांचं नाही. ज्या पद्धतीने नथुराम गोडसे होण्याची भाषा कीर्तनकारांच्या तोंडून केली जाते, कुठेतरी एक प्रकारची धमकीच आहे. गृह खात्याने देखील काय याची दखल घेतली पाहिजे? कारवाई खात्यानं दखल घेतली पाहिजे. एवढा चॅनल चालला, सगळं चालल्यावर गृह खात्यानं दखल न घेणं याचा अर्थ तुमचा पाठिंबा आहे का काय अशा प्रवृत्तीला? असं होतंय, तुम्ही नथुराम गोडसे होण्यास निघालेले आहेत, याचा अर्थच असा की तुम्ही प्रवृत्तीला आणि देशाच्या विरोधात आहे. तुम्ही देश हिताच्या विरोधात आहे, राज्य हिताच्या विरोधात आहे. ही दुष्ट प्रवृत्ती आहे आणि नथुराम गोडसे हे दुष्ट प्रवृत्तीचं प्रतीक आहे. संगमनेरकर भावना व्यक्त करतायत की आम्हाला तुकाराम हवेत, नथुराम नको. तुम्ही देखील कसं बघताय साहेब? नाही, आम्ही तुकारामवालेच आहोत, संत ज्ञानेश्वरवाले, तुकारामवाले, आम्ही नरहरी सोनारावाले आहोत, आम्ही सावता माळीचे आहोत, आम्ही संत दामाजीचे आहोत. आम्ही सगळे धर्म सद्भावाचे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार हा आमचा विचार आहे. यांना माणसामध्ये भेद निर्माण करायचे. निश्चित बघितलं तर जे संबंधित महाराज आहेत संग्राम भंडारे यांच्यावरती गृह खात्याने खरं तर कारवाई करायला पाहिजे, मात्र ती कारवाई होत नाहीये. गृह खात्याचा याला कुठंतरी किंबहुना सरकारचा या सगळ्या गोष्टींना पाठिंबा आहे का, असा सवाल जो आहे तो बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलेला आहे. सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, संगमनेर, अहिल्यानगर. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.